शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी सध्या समोर येते। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असलेला अवकाळी पाऊस आता बंद होणार असल्याची हवामान विभागाने तारीख जाहीर केली आहे। या तारखेनंतर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह चक्रीवादळ विश्रांती घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। चक्रीवादळाचा तडाखा पूर्ण महाराष्ट्राला बसला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात अवकाळी पाऊस हा जोरदार नुकसान करत आहे। ज्यामुळे शेतकऱ्यांना एक चिंता लागली होती की आता अवकाळी पाऊस नेमका बंद केव्हा होणार, हा पाऊस नेमका विश्रांती केव्हा घेणार। त्या संदर्भात आता भारतीय हवामान खात्याने तारीख जाहीर केली असून आता मान्सूनचं वेळापत्रकच आलेलं आहे, ज्यामध्ये अवकाळी पाऊस नेमका विश्रांती केव्हा घेणार आणि मान्सूनचा पाऊस केव्हा सुरू होऊन तो पुढील 4 महिन्यांमध्ये कसा असणार याची संपूर्ण डिटेल्ससह सविस्तर वेळापत्रक आलेलं आहे। भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनबाबत एक आनंदाची बातमी सुद्धा दिलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। आता शेतकऱ्यांच्या सर्व चिंता देखील दूर होणार आहेत, कारण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। हवामान खात्याने पहिल्यांदाच महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे पुढील येणाऱ्या पावसात तुमचं नुकसान होणार नाही आणि तुमचं पीक देखील चांगलं येईल। आता कोणत्या तारखेला अवकाळी पाऊस विश्रांती घेणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत हा अवकाळी पाऊस असणार आहे, मान्सूनचा पाऊस केव्हा सुरू होणार, त्याचं वेळापत्रक कसं असणार आहे ते डिटेलमध्ये सविस्तर पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आता सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे। कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, शेतातील माती सुद्धा वाहून गेली आहे। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पिकांमध्ये रोग वाढण्याची भीती आहे। या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांना एकच चिंता होती की हा सुरू असलेला अवकाळी पाऊस नेमकं थांबणार कधी। हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांचं वाया गेलेलं आहे, तर काही ठिकाणी स्टोरेज केलेला शेतीमाल आहे तो वाहून गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रश्न पडला आहे की अवकाळी पाऊस नेमका कधी बंद होणार, यावर्षीचा मान्सून कसा असेल, यावर्षी मान्सून कधी सुरू होणार आणि हा मान्सून कुठपर्यंत चालणार। या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्वतः भारतीय हवामान खात्याने एक स्पष्टपणे वेळापत्रक दिले, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात। यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे। याचा अर्थ काय की खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी लवकर करता येईल। सध्याच्या अवकाळी पावसाबद्दल जोरदार बोलायचं झालं तर हवामान खात्याच्या मते हा जो अवकाळी पाऊस आहे, जो महाराष्ट्रात धडकलेला चक्रीवादळ आहे, या चक्रीवादळामुळे जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जो विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर जोरदार काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होत आहे। हा पाऊस विध्वंसक नेमका कधी बंद होणार याची तारीख जाहीर केली आहे आणि तारीख आपण लगेच जाणून घेणार आहोत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचा अगोदरचा हा अवकाळी पाऊस 29 ते 30 मे पर्यंत असेल व महाराष्ट्रात मान्सूनचा जो प्रवेश आहे हा 6 जून पासून होणार आहे। दक्षिण कोकणात 8 ते 11 जून दरम्यान, त्यामध्ये मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीवर मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 10 ते 12 जून पर्यंत पाऊस पोहोचेल, तर विदर्भात 15 ते 18 जून पर्यंत पावसाला सुरुवात होईल। पावसाचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 105% पाऊस पडणार आहे। विशेषतः कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जुलै आणि ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे।